काय महिलांचं महिलांचं म्हणणं एवढंच आहे की त्यांना न्याय मिळाला पाहिजे, त्या कारण की अनेक ठिकाणी लोकांना अडचण झालेली आहे. कारण की शेवटी आज प्रभाग झाल्यामुळं प्रत्येक ठिकाणी वाटप करण्यामध्ये याच्यामध्ये फरक पडायला लागलेला आहे आणि त्यासाठी त्या महिला जे मागतात ते त्यांच्यावर झालेला अन्याय आम्हाला पण कळतं की प्रत्येक जण लढत असताना प्रत्येकीची भावना असते. त्यांनी आमच्यासाठी सुद्धा एवढं काम केलं, आम्हाला जीवनात या ठिकाणी विसरता येत नाही. कारण की शेवटी या सर्वांचं मी या ठिकाणी थोड्या वेळाने शिंदे साहेबांची या विषयावर मी बोलणार आहे. कारण की याच्यावर आपण एक तोडगा काढा. आमचे 3-4-5 लोकांचा थोडंसं हे ते तुम्ही तोडा, नाही तर आम्हाला काय आमची विनंती आहे ते युती तोडून टाका. समजूत कशी काढणार, तुम्ही कशी समजूत काढणार? मी आता त्यांची चर्चा करणार. मी पळून जाणार नाही. रोज इथं बसतो, 100 लोक आले तर त्यांच्याशी रोज मी चर्चा करणार. मी आता शिंदे साहेब की शेवटी शिंदे साहेबांचे आदेश करतील. आम्ही त्यांच्या काय बोलायचं आम्ही त्यांच्याशी बोलू. आज मी तुमच्या समोर बोलू शकत नाही, त्यांच्या बोलू. संजय केनेकर ते बाकीचे जण अजून बैठकीसाठी लोकेशन घेतात तिकडे जात आहेत ते भारतीय जनता पार्टीवाले. आता मला त्या बाबतीत माहित नाही. तुमच्यासमोर इथं बसलेलं 2 तासापासून हे लोक आलेले, या लोकांची भावना समजून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी करायला झाल्यामुळं आता अनेकांना ते बाहेर पडण्याचा प्रयत्न करतायत किंवा तशी उघडपणे नाराजी व्यक्त करतायत ना, त्याचं काय आता? 100%. कारण की एवढ्या दिवसांनी काम करणारे कार्यकर्ते त्यांना न्याय नाही मिळालं तर प्रत्येक जणाला वाटणार आहे. आणि आम्ही जीवनात विसरू शकत नाही. कारण की आम्ही आमदार राहतो, आमच्यासाठी त्यांच्या घरी घरी जाऊन त्यांनी चिठ्ठ्या वाटल्या. त्या लोकांनी काम केलं, का नाही रडणार ते लोक? कारण त्यांचं काम त्यांचं कर्तव्य त्यांना मिळायला पाहिजे. असं असेल तर युती तोडायला हवी. हो बिलकुल. मी तर आज शिंदे साहेबांशी मी बोलणार आता. कारण की शेवटी असं होत असेल तर जमणार नाही. प्रत्येक ही सीट आम्हालाच पाहिजे, ही सीट आम्हालाच पाहिजे, तर असं जमणार नाही. तो विषय शिंदे साहेबांशी मी बोलणार आहे. हे सुटलं नाही तर आमची विनंती राहील त्यांना, काही झालं तर युतीमध्ये करत असताना प्रामाणिक युती व्हावी.